नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं फॅक्ट फक्त या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर, ज्यामध्ये सोप्या भाषेत आपल्याला विविध विषयांवरील माहिती दिली जाईल. आज आपण जाणून घेणार आहोत चोल साम्राज्याबद्दल. ज्यांनी ऐश्वर्या राईचा पोनियन सेल्वन हा चित्रपट पाहिला असेल त्यांना चोल साम्राज्याबद्दल थोडीफार माहिती असेलच, पण या अत्यंत बलाढ्य साम्राज्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ. चोल साम्राज्य हे दक्षिण भारतातील सर्वात जुने तामिळ साम्राज्य आहे, ज्याचा उल्लेख प्राचीन तमिळ साहित्य, संगम साहित्य आणि अशोकाच्या शिलालेखांमध्ये सापडतो. करिकाल चोल हे प्रारंभिक चोल राजांपैकी एक होते, ज्यांनी सैनिक विजय मिळवले. त्यांनी कळणे धरण बांधले आणि ते कृषी सुधारणांसाठी प्रसिद्ध होते. पुढे जाऊन हे एक महान साम्राज्य निर्माण झाले. तर हे बलाढ्य साम्राज्य कसे बहरले आणि याचा अंत कसा झाला हे पुढे पाहू. आपण आधी सांगितल्याप्रमाणे चोल साम्राज्य हे दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन व दीर्घकाळ राज्य करणाऱ्या घराण्यांपैकी एक होता. तर या घराण्यातील विजयालय चोल यांनी 9व्या शतकात तंजाऊर जिंकले आणि चोल साम्राज्याची स्थापना केली. राजा चोल यांना चोल साम्राज्याचा सर्वात महान राजा मानले जाते. त्यांनी दक्षिण भारत, श्रीलंका आणि मालदीव पर्यंत राज्याचा विस्तार केला. त्यांनी इसवी सन 985 ते 1014 पर्यंत राज्य केले. त्यांना प्रशासनातील सुधारणा आणि भव्य बृहदेश्वर मंदिर बांधण्यासाठी ओळखले जाते. राजेंद्र चोल हे राजा चोल यांचे पुत्र होते. त्यांनी इसवी सन 1014 ते 1044 पर्यंत शासन केले. त्यांनी साम्राज्याचा विस्तार दक्षिण पूर्व आशियातील इंडोनेशिया, मलेशिया या प्रदेशांपर्यंत केले आणि चोलांचे समुद्री सामर्थ्य मजबूत केले. चोलांनी उत्कृष्ट केंद्रीकृत प्रशासन पद्धती विकसित केली होती, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सेंट्रलाइज्ड ऍडमिनिस्ट्रेशन असे म्हणतो, ज्यात संघटित प्रशासकीय यंत्रणा होती. चोलांच्या काळात गावाच्या पातळीवर प्रशासन व्यवस्था प्रसिद्ध होती, ज्यात ऊर, नाडू यांचा समावेश होता. त्यात निवडलेल्या मंडळाद्वारे स्थानिक प्रशासन चालवले जात असे. त्याचसोबत चोलांनी जमीन नोंदी आणि शेतमालावर आधारित मजबूत महसूल प्रणालीही विकसित केली. चोल राजवंश फक्त विजयासाठीच नव्हे, तर स्थापत्यशास्त्र, शिल्पकला आणि सांस्कृतिक विकासासाठीही ओळखले जाते. चोल त्यांच्या द्रविडियन शैलीतील मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी भव्य मंदिरे बांधली. विशेषतः तंजाऊर मधील बृहदेश्वर मंदिर हे चोल स्थापत्य कलेचे जगातील सर्वोत्तम उदाहरण आहे. बृहदेश्वर मंदिर हे राजा चोल प्रथम यांनी इसवी सन 1010 मध्ये बांधले. हे मंदिर महादेव शिवला समर्पित आहे. मंदिराचे गोपुरम म्हणजेच प्रवेशद्वार अत्यंत भव्य आहे. मंदिराच्या विशाल शिखराच्या माथ्यावर असलेला 80 टनाचा कळसही एकाच खडकापासून कोरलेला आहे. मंदिरात असलेल्या शिवलिंगाला बृहदेश्वर असे म्हणतात. बृहदेश्वर याचाच अर्थ महान देव असा होतो. मंदिरातील नंदी ही भारतातल्या सर्वात मोठ्या नंदी मूर्तीपैकी एक आहे. मंदिरांच्या भिंतींवर चोल साम्राज्याच्या विविध कथा, देवदेवतांचे शिल्प, नृत्यांच्या विविध मुद्रांचे चित्रण केलेले आहे. हे स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत येते. विशेष म्हणजे 17व्या ते 19व्या शतकादरम्यान तमिळनाडूमधील तंजाऊरमध्ये मराठा राज्य होते. तेथील मराठी आपल्या मराठीपेक्षा थोडी वेगळी असून त्याला तंजावर मराठी असे नाव आहे. व्यंकोजी भोसले यांनी हे राज्य स्थापन केले होते. त्यामुळे या मंदिराच्या भिंतीवर मराठी भाषेतही कोरले गेले आहे. चोल साम्राज्यात हिंदू देवतांची विशेषतः शिव, पार्वती, नटराज यांच्या सुंदर कांस्य मूर्त्या बनवल्या जात. याच काळात तमिळ साहित्याचा विकास झाला आणि मंदिराच्या संगीतालाही विशेष महत्त्व दिले गेले. चोल सैन्य आणि त्यांचे बलाढ्य नौदल हे त्यांच्या सैनिकी विजयाचे कारण होते. चोलांकडे शक्तिशाली सैन्य होते, त्यामुळे त्यांना दक्षिण भारत, श्रीलंका आणि दक्षिण पूर्व आशियातील प्रदेश जिंकता आले. या समुद्री सामर्थ्यामुळे त्यांनी दक्षिण पूर्व आशियासोबत व्यापार आणि लढाईमध्ये सहभाग घेतला. राजेंद्र चोलांच्या काळात त्यांनी समुद्री वर्चस्व वाढवले. चोल हे शैव पंथाचे अनुयायी होते, तरी त्यांनी वैष्णव पंथ आणि बौद्ध धर्मालाही मदत केली. चोलांनी अनेक शंकराच्या मंदिराची उभारणी केली. चोल घराणे हे खूप मोठे शिवभक्त होते. त्यांच्या काळात भक्ती चळवळ ही जोमात होती, ज्यामध्ये नैनार आणि अलवार या संतांनी भक्तिपूर्वक काव्य रचना केली. इसवी सन 1070 ते 1279 या चोल साम्राज्याच्या उत्तरार्धात त्यांची शक्ती कमी होऊ लागली. पांड्य आणि होयसळ यांच्याशी झालेल्या संघर्षामुळे आणि उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणांमुळे साम्राज्य कमजोर झाले आणि 13व्या शतकाच्या शेवटी पांड्यांनी चोलांचे राज्य संपून त्यांच्या प्रदेशावर ताबा घेतला. चोलांचे साम्राज्य संपले, परंतु त्यांचा वारसा अजूनही आहे. चोलांच्या काळात दक्षिण पूर्व आशियामध्ये तमिळ संस्कृतीचा प्रसार झाला. चोलकालीन अनेक मंदिरे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट आहेत, ज्यामुळे त्यांच्या स्थापत्य कलेची ओळख आजही कायम आहे. चोल साम्राज्याचा इतिहास आजही त्यांच्या स्थापत्य, कला, साहित्य आणि सांस्कृतिक योगदानातून जिवंत आहे. त्यांचा कालखंड भारताच्या इतिहासात अभिमानास्पद आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आमच्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.